नमस्कार. ओम काळेश्वरी. मी गुरुवर्य मोनालताई कृष्ण विधाते. तर चला आपण जाणून घेऊयात त्या 7 सामग्री कोणत्या आहेत. पहिलं, चंदनचे लाकूड. होळीमध्ये चंदनचे लाकूड टाकल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते. दुसरं, गाईच्या शेणाची गौरी. होळीमध्ये गाईच्या शेणाची गौरी टाकल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तिसरं, विड्याचे पान, कापूर आणि 7 लवंग या 3 वस्तू तुम्ही होळीमध्ये अर्पण केल्याने तुमच्या परिवारातील सदस्य आजारमुक्त व रोगमुक्त होतील. चौथं, गव्हाची ओम. होळीमध्ये गव्हाची ओम अर्पण केल्याने घरामध्ये अन्नपूर्ण माता प्रसन्न राहते व घरामध्ये कधीच अन्नाची कमतरता भासत नाही. 5वं, काळे तीळ. होळीमध्ये काळे तीळ अर्पण केल्याने घरातील सर्व दोष निघून जातील व संपूर्ण कुटुंब दोषमुक्त होईल. 6वं, होमपुडा. होळीमध्ये हवन सामग्री अर्पण केल्याने विवाहाचा योग येईल व रोजच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होईल. 7वं आणि शेवटचं, सुखे नारळ. होळीमध्ये सुखे नारळ अर्पण केल्याने माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये व घरातील सदस्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. ओम काळेश्वरी. जय काळेश्वरी. जय महाकाली.